आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सामने आपल्या समोर आम्ही खेळत आहोत. आता सुरू होणारा सामना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. एक सेंट्रल ट्रॅकवरील आणि दुसरा हार्बर ट्रॅकवरील अशा दोन ट्रॅकवरील दोन बलाढ्य संघ इथं आपलं पणाला लावण्यासाठी या मैदानात उतरलेले आहेत. या दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो आणि बघूया हे दोन्ही संघ आपल्या संघासाठी आपली काय पळ लावतात, काय कारकीर्द घडवतात आणि काय प्रकारचा खेळ इथं उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांच्या समोर दाखवतात, जेणेकरून आजच्या या रविवारच्या दिवशी उपस्थित सर्व मैदानातील तमाम क्रिकेट रसिकांना ही आजची मेजवानीच आहे. काही दोन बलाढ्य संघ आपल्या समोर त्यांची चुरस दाखवणार आहेत आणि अतिशय उत्तम असा क्रिकेटचा खेळ इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा टिळकनगर कप 2026 आणि 2026च्या दुसऱ्या दिवसातील सामने इथे खेळवले जात आहेत आणि त्या सामन्यांमधील पुढचा सामना तो खेळवला जातोय तो डोंबिवली विरुद्ध नवी मुंबई या ठिकाणच्या दोन बलाढ्य संघांमध्ये. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली यांनी हा नाणेफेकीचा खेळ जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम जागृती स्वतंत्र हा आपला सुरुवात करून प्रथम बॅटिंग करायला ठरवलेलं आहे आणि क्षेत्ररक्षणाचा मान त्यांच्या विरुद्ध संघाला दिलेला आहे. जागृती संघ फिल्डिंग बॅटिंग करतोय, वन सोल्युशन बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरुद्ध संघ हा क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी 12वा फलंदाज किंवा त्यांचा प्लेअर इथं पाठवण्याची कृपा करावी. आम्हाला फलंदाजांची आणखी गोलंदाजांची नावं इथं आम्हाला आवश्यक असतात. सलामीला उतरलेले फलंदाज माजिद आणि विराज चव्हाण. वन सोल्युशन संघ आणि वन सोल्युशन नवी मुंबई यांच्या वतीने मैदानात उतरलेले दोन फलंदाज माजिद आणि विराज चव्हाण स्ट्राईक करतायत. माजिद आणि नॉन स्ट्रायकरला आहेत ते विराज चव्हाण. पायसे ही ओपनिंग जोडी किंवा सुरुवातीची जोडी आपल्या संघासाठी काय कामगिरी करते आणि किती धावा जमवण्यात त्यांना यश मिळतं आणि किती धावांचं आव्हान हा सामना जिंकण्यासाठी ते प्रतिस्पर्धी संघाला जागृतीला देतात. या सामन्यातील पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार, सामना करायला तयार माजिद. क्षेत्ररक्षण सजावट करताना दिसतात. पहिला चेंडू मिरवण्याचा भिरकवून देण्याचा प्रयत्न करतात पण पूर्णतः चुकले. चेंडू निघून जातोय आणि स्थिरावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा यष्टीरक्षक परतवतो तो गोलंदाजाकडे. अशा प्रकारे पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतोय त्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू पायात टाकलेला चेंडू थोडस मागे बॅकफुटला जात लेगच्या दिशेने वळवलाय. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात पण दरम्यान तिचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडतोय आणि पुन्हा परतवतोय तो यष्टीरक्षकाकडे. अशा प्रकारे फक्त दोनच धावांवर समाधान मानावं लागतं ते माजिदांना. अशा प्रकारे दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेऊन माजिदने आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर रनअप घेतोय. साधारण 3 ते 4 पावलांचा रनअप असेल आणि पंचांच्या डाव्या बाजूने तो मारा करतात. पुन्हा एकदा त्याचा सामना करतोय माजिद आपला सगळ्या स्वतःच्या वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू काहीसा हवेत उंच टाकलेला चेंडू हवेत उंच मारलाय, चेंडूची गोटी केली. बघायचं काय होतं, बॉलिंग कॅच पकडण्यासाठी आलाय पण थोडस फसलाय त्यामुळे कॅच सुटतोय आणि 1 धाव घेण्यात मात्र माजिद यांना यश मिळतोय. या एका धावेबरोबर माजिद पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 3 धावांवर आणि संघाची धावसंख्या होते ते 3 धावा, बिनगडी बाद 3 धावा. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. 3 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील, पहिल्या षटकातील आणि 3 चेंडू बाकी आहेत. पायथ्या उरलेले 3 षटकात फलंदाज काय कामगिरी करतात. पुढचा चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि त्याचा सामना करतोय आता मात्र विराज चव्हाण. पायसे विराज आपल्या संघासाठी या चेंडूवर काय कामगिरी करतो. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन
काहीसा स्लोअर वन टाकलेला हळूवार गती असलेला चेंडू फलंदाज चकतोय, चेंडू निघून जातोय आणि सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक अडवून पुन्हा परतवतोय गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या पहिल्या षटकातील पुढचा 5वा चेंडू टाकतोय. सामना करतात विराज. विराज हे आपल्या आणखीन थोडासा वरती उचललेला चेंडू, उसळी घेणारा चेंडू नेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. वरच्या बॅटच्या भागाला लागून चेंडू जवळच जातो. दरम्यान एक धाव घेण्यात मात्र यश मिळतं ते विराजने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक एक धाव गमावलेली आहे. अशा प्रकारे स्वतःचं खातं एक धावेने उडवलं आणि एक धाव बरं संघाची धावसंख्या होते ती 4 धावा. बिनगडीबाद 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. महेश आपल्या संघाच्या पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन काहीसा शॉर्ट आणखीन स्पीडमध्ये टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने वळवला आणि हा चेंडू हवेत होता. दरम्यान क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आला आणि हा अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपण्यात यश मिळतंय क्षेत्ररक्षकाला आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय तो संघाच्या 6 धावांवर 4 धावांवर. माफ करा, पहिलं षटक 4 धावा आणि एक गडी बाद होताना आपल्याला दिसतोय आणि गडी बाद होतोय तो आहे माझी. हा आपला वैयक्तिक 3 धावांवर बाद होतोय. नवीन फलंदाज माझीची जागा धरण्यासाठी येतोय तो आहे सचिन नाईक. जागृती स्पोर्ट्स क्लबला विनंती करतो की त्यांनी त्यांचा 12वा खेळाडू इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवण्याची कृपा करावी जेणेकरून आम्हाला त्यांच्या गोलंदाज फलंदाजांची नावं आम्हाला कळतील. कॅच कोणी पकडली ना. आता गडी जो बाद झाला त्याचा सुंदर असा हवेत उडालेला चेंडू झेल घेण्यात या क्षेत्ररक्षकाला यश मिळतंय आणि तो क्षेत्ररक्षकाचं नाव आहे बॉबी. बॉबीने अतिशय सुंदर असा झेल टिपला आणि त्यामुळे पहिला गडी बाद करण्यात यश मिळतंय. मनुष्य चेंडू अतिशय सुंदर असा बॉबीने कॅच पकडलाय आणि पहिला गडी बाद करण्यात यश मिळतंय. पायसाहेब दुसरं षटक घेऊन येतात अजय. अजय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि त्यांचा सामना करतायत विराज. माझीची जागा घेण्यासाठी मैदानात उतरले ते सचिन नाईक. एक षटक पूर्ण 4 धावा आणि एक गडी बाद झालेले. दुसरं षटक दुसऱ्या षटकातील पुढचा पहिला चेंडू काहीसा हलका स्लोअर वन टाकलाय. फलंदाज चुकतोय, चेंडू निघून जातो. टप्पा पडल्यानंतर तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यष्टीरक्षक अलगद पकडतो आणि पुन्हा परतावतोय तो गोलंदाजाकडे. गोलंदाजी करतायत अजय. आपल्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चकले फलंदाज डॉट चेंडू टाकण्यात यश मिळते अजय यांचा हा पहिल्या षटकातील दुसरा डॉट चेंडू आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला अजय दिसत आहेत. पुन्हा एकदा अजय तयार. संघात आपल्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन आणि हा बॅटची कडा घेऊन हळू गुरला चेंडू आणि हा फलंदाज बाद. विकेट कीपरने अतिशय चपळाई दाखवत हा चेंडू टिपलाय आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. दुसरा झटका बसतोय. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतात अजयने आतापर्यंत आपल्या पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकलेले आहेत. पहिले 2 चेंडू डॉट आहेत आणि तिसऱ्या चेंडूवर त्यांना गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्या ह्या मैदानात दिसत आहेत ते अजय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो अलीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अजय आपल्या पहिल्या षटकातील संघाच्या दुसऱ्या षटकातील 4था चेंडू घेऊन तयार. त्यांचा सामना करतात नुकते झालेले नवीन फलंदाज अली.
पुन्हा एकदा स्लोवर वन पुढे सरसवण्याचा प्रयत्न करायला बॅटची कडा घेऊन चेंडू लेगच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, पण दरम्यान स्वतः गोलंदाज तिथे जाऊन त्याने तो चेंडू अडवलाय आणि पुन्हा परततात आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन करताना साधारण 3 ते 4 पावलांचा रन घेऊन ते पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतात. पहिला षटक संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 1 धाव दिली आहे, 2 निर्धाव टाकल्यात आणि 1 गडी बाद घेण्यात त्यांना यश मिळालंय. पुन्हा एकदा त्याच्या या षटकातील पुढचा चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा काहीसा खाली टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव डॉट चेंडू टाकण्यात यश मिळते अजय यांना. चेंडू निघून जातो सरळ यष्टी रक्षकाकडे. यष्टीरक्षक पुन्हा एकदा परतवतो गोलंदाज अजयकडे. अतिशय तोलामोलाची अशी म्हणता येईल गोलंदाजी करताना दिसतात अजय आपल्या पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा सोडून टाकलेला हवेत राहिला चेंडू पायचा हवेत आणि हा पुन्हा एकदा कॉटन बॉल घेण्यात यश मिळते अजयनं. हा दुसरा गडी टिपण्यात यश मिळते. एक पहिल्या षटकातच त्यांनी 2 झटके दिले, 2 गडी बाद केलेले आहेत. पहिलं षटक टाकून त्यांनी फक्त 1 धाव दिली आणि 1 धावाच्या बदल्यात त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती ती 5 धावा आणि 3 गडी बाद. काहीशी बिकट अवस्था. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या आहे ती फक्त 5 धावा आणि 3 गडी मात्र बाद झाले. त्यामुळे काहीसं चिंता करण्याचं असं वातावरण संघात दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतात विजय पाहायचंय आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात आणि ह्या अतिशय बिकटाच्या परिस्थितीतून संघाला कसं बाहेर काढतात आणि कशा प्रकारे धावांची संख्या वाढवून प्रतिस्पर्धी संघाला हा सामना जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान देतात हे आता बघण्यासारखं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या खेळाच्या अंती संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा आणि गडी बाद झाले ते 3. अतिशय अतितटीचा असा हा सामना आपल्या ह्या टिळक नगरच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पुढचं 3रं षटक संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदेश. पाहिजे संदेश आपल्या गोलंदाजीने काय कामगिरी करतात, किती गडी बाद करतात आणि किती धावा देतात. संदेशचा सामना करतात नवीन आलेले फलंदाज अली आपल्या वैयक्तिक 1 धावेवर खेळतात. संघाची धावसंख्या होते ते 5 धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत आणि पायथ्या उरलेल्या सामन्यामध्ये हे 2 फलंदाज जे आता मैदानात उतरलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी ते आपल्या संघासाठी किती धावा जमा करतात. पुढच्या चेंडू पहिला चेंडू लक्ष्टमच्या बाहेर वळत जाऊन भिरकावून दिलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे येतोय बॉबी आणि पुन्हा एकदा परतोय तो चेंडू तो यष्टीरक्षकाकडे. दरम्यान 2 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय हे अली यांना. अली या 2 धावांबरोबर अली आपल्या वैयक्तिक 3 धावांवर पोहोचतायत आणि संघाची धावसंख्या होते ती 7 धावा 3 गडी बाद. 3रं षटक 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा देण्यात यश मिळालं फलंदाजांना. संदेश यांचा 3ऱ्या षटकातील 2रा चेंडू. पुन्हा एकदा अली तयार. काहीसा वाकडा स्टांग घेऊन लेगच्या दिशेने मारण्याच्या तयारीतच असताना दिसतात. पुन्हा एकदा हवेत सोडलेला अलगद सोडलेला स्पिन टाकलेला चेंडू. फलंदाज अली पूर्णतः चुकलेत, वाईटचं अपील करतात पण पंचांनी ते फेटाळून लावलेलं आहे आणि हा चेंडू निर्धाव मात्र जातोय. पुन्हा एकदा संदेश पुढचा चेंडू हवेत उडालेला मारण्याचा प्रयत्न करतात. बॅटच्या वरती लागून हवे चेंडू राहिला. जोरदार अपील होतोय कॉटचं पण पंचांनी तो अपील फेटाळून लावलंय. त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश मिळतंय ते संदेश यांना. संदेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अली यंदा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करतात. 1 धाव घेण्यात यश मिळते, 2री धाव घेण्याचा प्रयत्न करतील पण मला वाटतं दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो पुन्हा परतवतो यष्टीरक्षकाकडे. अशा प्रकारे 1 धावेवर समाधान मानावं लागते. 1 धाव बरोबर अलीची धावसंख्या वैयक्तिक होते ती 4 धावा आणि संघाची धावसंख्या होते ती 8 धावा 3 गडी बाद 8 धावा. 3रं षटक चालू आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत
4 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरे 2 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 1 धावा, पुढचा चेंडू 5वा घेऊन येतोय. पुन्हा एकदा संदेश सामना करतात फलंदाज. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू वळून चेंडू खूपच बाहेर होता, पंचांनी तो स्वर घोषित केलाय. अशा प्रकारे 1 धाव मात्र मिळते संघाला. 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावांवर. 3 गडी बाद 9 धावा. पुन्हा एकदा संदेश तयार. आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हवेत उंच सोडलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात. बॅटच्या खाली लागून लेगच्या दिशेने चेंडू जातो. संदेश स्वतः गोलंदाजी करून तो चेंडू अडवतात आणि पुन्हा एकदा परततात आपल्या बॉलिंग मार्कवर. दरम्यान 1 धाव घेण्यात मात्र यश मिळतो तो फलंदाजांना. या 1 धावेबरोबरच फलंदाज आपल्या वैयक्तिक 1 धावेवर आपली खातं उघडून पोचतात. या 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र होते ती 10 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा संदेश तयार. सामना करतायत अली. पुन्हा एकदा उंच फ्लायटेड गेन थोडंसं बॅकफुटला जाऊन उंच मारण्याचा प्रयत्न केला लेगच्या दिशेने. पैसे काय होतं, हा चेंडू हवेत होता आणि हा षटकार अतिशय सुंदर असा ह्या षटकाराला या सामन्यातील पहिला षटकार या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा बॅकफुटला जाऊन लेगच्या दिशेने मारलेला अली यांचा षटकार. या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावा, 3 गडी बाद 16. 3 षटकं संपलेली आहेत. खरं तर 2 षटकं जेव्हा संपली त्यावेळेस संघाची धावसंख्या होती फक्त 5 धावा आणि 3 गडी बाद. तिसऱ्या षटकात मात्र थोडीशी काही सुधारणा परिस्थितीमध्ये होताना दिसते. तिसऱ्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या होते ती 16 धावा, 3 गडी बाद. म्हणजे गडी बाद होण्यासाठी थोडासा जो क्रम लागला होता तो मात्र थांबण्यात रोखवण्यात ह्या दोन्ही फलंदाजांना यश मिळते आणि त्याचबरोबर त्यांनी संघासाठी साधारण 10 ते 12 धावा या षटकात मिळवलेल्या आहेत. 11 धावा मिळवलेल्या आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय अजयने पहिलं षटक अतिशय सुंदर असं टाकलं होतं. 1 रन देऊन त्याने 2 गडी बाद केले होते. अशा ह्या पहिल्या षटकानंतर पुन्हा एकदा अजय येतोय आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी. स्वतःचं वैयक्तिक 2रं आणि संघाचं 4थं षटक घेऊन त्याचा सामना करतात मैदानात विजय आपल्या वैयक्तिक 1 धावेवर खेळत आहेत. पायसा विजय या धावसंख्येला आणखीन काय स्वरूप देतात, किती धावांवर ही धावसंख्या घेऊन जातात, कारण त्यांच्या समोर असलेलं आव्हान हे अतिशय. पुन्हा एकदा अजय तयार. स्लोवर वन टाकलेला बॅटच्या कडेला आणि हाताला लागून चेंडू मागे जातो विकेट किपरच्या. 1 धाव पूर्ण करतात. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. पण दरम्यान क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून पुन्हा परतवलाय तो यष्टिरक्षकाकडे. यष्टिरक्षक तो चेंडू काहीसा साफ करताना दिसतोय, कारण पावसाळी स्पर्धा असल्यामुळे सर्वत्र चिखल आहे. चिखलात बॉल गेल्यानंतर बॉल चिखलाला माखल्यानंतर थोडंसं जी बॉलिंग टाकताना गोलंदाजांना ग्रीप मिळत नाही, म्हणून तो साफ करून गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर, रनअपवर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल करताना दिसत आहेत ते गोलंदाज. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या आधीच बाहेर चाललाय, त्यामुळे पंचांनी हा स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. संघाची धावसंख्या वाढते आणि ती पोचते 18 धावांवर. 3 गडी बाद 18 धावा आणि हे 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज अजय. आणि हा उंच भिरकावून दिलेला चेंडू पाहिजे काय होते पंचांचा निर्णय आणि हा षटकार. या सामन्यातील 2रा षटकार मारण्यात यश मिळतंय ते अली यांनी आतापर्यंत 2 खणखणीत षटकार मारले आहेत. त्यातला हा 2रा षटकार. या 2ऱ्या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवर. काही थोडंसं महागडं षटक असं म्हणावं लागेल अजय यांचं, कारण पहिलं षटक टाकलं त्यावेळेला फक्त 1 धाव देऊन 2 गडी बाद केले होते. 2ऱ्या षटकात मात्र त्यांना काहीसा फलंदाजाकडून आक्रमक असा प्रतिसाद दिसतोय. पुन्हा एकदा अली तयार अजय यांचा सामना करायला
आणखीन पुन्हा एकदा काहीसा स्लोअर उचलून फेकून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा हा षटकार. मला वाटतं अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. अली संघाची धावसंख्या होते ती 30 धावा आणि 3 गडी बाद. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, 3 चेंडू झालेले आहेत. एक वाईट टाकला त्यामुळे 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू उर्वरित बाकी. पुन्हा एकदा अजय पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या लेग साईडला प्रयत्न करतात. चेंडू हळुवारपणे येतो आणि सरळ निघून जातो तो यष्टीरक्षकाकडे. अशा प्रकारे हा एक आणखी निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते, डॉट चेंडू टाकण्यात यश मिळते. ते अजय यांना, अजय यांचे षटक आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा अजय तयार सामना करतात. अली काहीशी आक्रमक फलंदाजी करताना आतापर्यंत 2 खणखणीत षटकार मारण्यात मात्र यश मिळते. अली यांना पाहायचंय पुढच्या चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लेगच्या दिशेने. पाहायचं काय होतं, चेंडू हवेत आहे आणि हा पुन्हा एकदा षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी अली यांकडून आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 3 षटकार मारले आहेत आणि एकूण त्यांच्या या फलंदाजीमध्ये हा 4था षटकार आहे. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना अली आपल्याला ह्या मैदानात दिसत आहे. पहिलं षटक अजय यांचं अतिशय उत्कृष्ट होतं. 1 धाव देऊन 2 गडी बाद केले होते. पण दुसरं षटक मात्र अतिशय महागडं होताना दिसतंय. आतापर्यंत त्यांनी 20 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे काहीसं महागडं असं षटक अजयकडून आपल्याला इथं टाकताना पाहायला मिळतंय. आणि अली यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत बॅकफूटला जाऊन जिथे जिथे त्यांना लूज चेंडू मिळालाय त्याला सरळ भिरकावून दिलंय आणि मैदानाच्या बाहेर पोहोचवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा अजय आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील आणि संघाच्या 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार. सामना करतात अली. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना पायसाय अली ह्या चेंडूवर अजय यांच्या काय कामगिरी करतात आणि संघासाठी किती धावा जमवतात. पुन्हा एकदा फुल टॉस करत पुन्हा एकदा फेकून दिला. 1 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. पायसाय किती धावा एकूण या चेंडूवर जमा करता येतात आणि 1 धावांवरच मला वाटतं समाधान मानावं लागतंय. अशा प्रकारे धावसंख्या संघाची पोहोचते ती 37 धावांवर. 3 गडी बाद 37 धावा. 4 षटकं संपलेली. 5 षटकाचे सामने आहेत. या 5व्या षटकातील 5वं आणि शेवटचं शतक घेऊन पायसाय कोण गोलंदाज मैदानात येतो. कारण काहीशी आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत ते इथे मैदानावर असलेले अली आणि अलींच्या बॅटमधून सलग 4 षटकार इथे उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतात. त्यामुळे अशा या फॉर्ममध्ये असलेल्या अलीला थांबवण्यासाठी पायसाय कोण गोलंदाज इथे मैदानात येतोय आणि ही संघाची 5वी ओव्हर किंवा 5वं षटक टाकतोय. आशिष यांना ही जबाबदारी दिलेली आहे. आशिष आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन मैदानात उतरतात. त्यांचा सामना करतात. अतिशय आक्रमक खेळत असलेले 4 षटकार ठोकून आपला स्वतःचा निर्धार पक्का केलेले असे अलींची घोडदौड थांबवण्यासाठी ज्यांनी आव्हान घेतले ते आहे फलंदाज आशिष. आशिष वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन तयार आहेत. पाचव्या षटकातील पहिला चेंडू काहीसा शॉर्ट चेंडू ऑफच्या दृष्टीने टोलावून दिलेला आहे आणि काहीसं गचाळ चित्ररक्षणाचं ते प्रदर्शन आणि चेंडू निघून जातो तो सीमा रेषे बाहेर. 4 धावा मात्र मिळतात त्या अली यांना आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. 5वं षटक चालू आहे. 41 धावा आणि 3 गडी बाद झालेले. पुन्हा एकदा आशिष आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फिरकवून दिलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, अडवतोय. 2 धावांवर समाधान मानावं लागतं. 2 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 धावा 3
गडी बाद आणि शेवटचं षटक या सामन्यातील जे पाचवं संघाचं पाचवं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करतात ते आशिष यांनी पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि पायथे तिसऱ्या चेंडूवर काय करतात. पुन्हा एकदा काहीसं स्लोवर वन टप्पा चुकलेला चेंडू, पण फलंदाज मात्र बासकलेत. चेंडू निघून जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश मिळतं ते आशिष यांना. आशिष यांचं वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन आपल्या या पहिल्या संघाच्या 5व्या षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष तयार सामना करतात. अली शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आशिषांचा चेंडू आणि पुन्हा हवेत उंच मारलाय चेंडू. हवेत पायस काय होतोय, आशिष चेंडू अडवण्याचा कॅच घेण्याचा प्रयत्न करतात, पण दरम्यान अली यांनी 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावांवर अली यांना समाधान मानावं लागेल. 2 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 धावांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पायथ्या या 2 चेंडूमध्ये अली आपल्या संघासाठी किती धावा जमा करतात आणि किती धावांचं आव्हान हा सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला देतात. पुन्हा एकदा आशिष यांचा पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू. पायथ्या पंचांचा निर्णय काय असतोय, स्वर चेंडूसाठी मोठ्यांदा अपील करताना क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक आणि गोलंदाज आणि पंचांनी हा चेंडू स्वर चेंडू घोषित केला. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 46 धावांवर. 3 गडी बाद, 46 धावा. 5 षटकांचा सामना. पुढचा चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा आशिष तयार सामना करतात अली. आणखीन पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकावून दिल्या आणि ह्या 4 धावा. या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 50 धावांवर. अर्धशतक धावांचे पूर्ण केले या संघाने आणि ह्या शेवटचा चेंडू या अली यांचं अतिशय सुंदर असं प्रदर्शन फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतंय. ते ज्यावेळेला मैदानात आले त्यावेळेला फक्त 4 धावा होत्या आणि 3 गडी बाद झाले होते. काहीशा बिकट अशा परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्यात त्यांचा खूप मोठाच आणि सिंहाचा वाटा आहे. कारण 4 ते 50 हा जो प्रवास आहे हा प्रवास संघाच्या धावसंख्येचा होऊ शकला कारण फक्त ते म्हणजे अली यांची धुवाधार फलंदाजी. धुवाधारी फलंदाज करताना त्यांनी आतापर्यंत 4 षटकार मारलेत आणि 2 चौकार मारलेले आहेत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 50 धावांवर नेण्यामध्ये अली यांचा अतिशय मोलाचं योगदान आणि सिंहाचा वाटा असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा 5व्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आशिष तयार सामना करतात. अतिशय आक्रमक फलंदाजी करत असलेले अली. पायचं या चेंडूवर अली काय करतात आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलेले लेगच्या दिशेने पायचं काय होते आणि हा चेंडू जातोय हा सीमा रेषे पार आणि पुन्हा एकदा उत्तुंग षटकार मारण्यात यश मिळते अली यांना. या अलींच्या षटकाराबरोबर ही इनिंग संपली असं वाटतं आणि मला वाटतं अलीने आपला हा आजचा वाढदिवस अतिशय सुंदररित्या साजरा केलाय. मला वाटते षटकारांची बरसात करत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना सांगतो, आव्हान करतो, विनंती करतो की त्यांनी अलीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात आणि त्याला पुढील आयुष्य असंच भरभराटीचं, आरोग्याचं आणि क्रिकेटमध्ये जावं, जेणेकरून त्याच्याकडून त्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकारांची, चौकारांची बरसात पुढील वर्षभर आणि कित्येक वर्ष पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अली आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त काहीशा फरकाने म्हणजे मला वाटतं 3 धावांच्या फरकाने अली यांचं अर्धशतक हुकलेलं आहे. अली यांनी 47 धावा लिटरली कुठल्या आहेत ते आणि संघाची धावसंख्या त्यामुळे होते ते सांगितलं म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत अली यांना. आणि अशीच पुढील आयुष्यभर षटकारांची बरसात त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मला वाटतं अली ज्यावेळेला मैदानात उतरले त्यावेळेला संघाची धावसंख्या होती फक्त 4 धावा आणि 3 गडी बाद झाले होते. त्यामुळे काहीशा अली आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये 40 धावा कुठल्यात. म्हणजे 4थ्या षटकामध्ये त्यांनी अशा प्रकारे 56 धावांचं आव्हान म्हणजे 57 धावांचं आव्हान त्याने प्रतिस्पर्धी संघाला हा सामना जिंकण्यासाठी ठेवलंय. पाहिजे प्रतिस्पर्धी संघ 5 षटकांमध्ये हे 57 धावांचं आव्हान कसं पार पाडतात. मला वाटतं 47 धावांच्या उत्कृष्ट खेळीनंतर अली यांचा वाढदिवस इथं साजरा केला जातो. त्यांच्यासाठी केक आणला गेला आणि केक कटिंगचा कार्यक्रम इथं आपल्याला होताना दिसतोय. पुन्हा एकदा टिळकनगरमधील सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं आणि आमच्या ऑर्गनायझरच्या वतीनं आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्याचं जाऊ हेच प्रार्थना. बर्थडे गिफ्ट त्यांनी आपल्या संघाला दिलेलं आहे. 47 धावा अक्षरशः कुठल्याच त्यांनी षटकार आणि चौकाराच्या स्वरूपात आणि 4 धावांवर संघ अडचणी सापडला होता. त्या 4 धावांवरून त्यांनी संघाला आणून ठेवले ते 56 धावांवर आणि हा सामना जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान 5 षटकांमध्ये ठेवले. ते प्रतिस्पर्धी संघाला पाहिजे प्रतिस्पर्धी संघ हे 57 धावांचं आव्हान कसं पेलतं आणि कशा प्रकारे हा सामना जिंकतोय. पण खरोखर क्रेडिटेबल मेमोरेबल आणि उत्कृष्ट अशी इनिंग फलंदाजी करताना ह्या सर्व टिळकनगरमधील सर्व क्रिकेट प्रेमींना आज पाहायला मिळाले. ते म्हणजे अली यांची अतिशय सुंदर अशी फलंदाजी. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा सामना चालू करण्यात आम्हाला मदत करावी. केक खिशात घेऊन मैदानात जाऊन खाल्लात तरी चालेल पण सामना मात्र जोरात आणि लवकरात लवकर सुरू करावा अशी मी विनंती करतो. जागृतीवालांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सलामीच्या फलंदाजांना मैदानात पाठवण्याची कृपा करावी आणि अली आणि टीमला मी विनंती करतील की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं क्षेत्ररक्षण सजवावं. कारण आम्हाला अजूनही या स्पर्धेतील बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि ही पावसाळी टुर्नामेंट आहे. रमाकांत पवार आणि विक्रम खराडे दोन्ही मान्यवर अंपायर्स आपल्या या सामन्यासाठी लाभले जाऊन ते मैदानात उपस्थित आहेत. मला वाटतं रमाकांत सरांना मी सांगू इच्छितो. मला वाटतं रमाकांत सर ही स्पर्धा पावसाळी स्पर्धा साधारण 80च्या दशकात चालू झाली आणि मला आठवतं की ही पावसाळी स्पर्धा फक्त पार्ले टिळक विद्यालयात खेळवली जायची आणि पार्ल्याला जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर जर ऊन असेल चिखल नसेल तर टँकरने पाणी टाकलं जायचं आणि त्यावेळेला सगळे गोलंदाज म्हणजे मी म्हणून नाचलेज असेल शशी असेल सिनेमादेव असेल कल्याण असेल प्रेसी असेल हे उत्कृष्ट खेळणारे संघ होते आणि त्यांच्यात तसेच तेवढे उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आणि फलंदाज देखील होते. मला आठवतं की ज्यावेळेला चिखलात बॉल पडायचा तो
पिच होण्यापूर्वी पिच झाल्यानंतर बॉलच्या आधी चिखल तोंडात जायचा. ह्या अवस्थेत ह्या टुर्नामेंटला सुरुवात झाली आणि त्याच रबरी टुर्नामेंटला किंवा पावसाळी टुर्नामेंटला आज इतकं मोठं भव्य दिव्य असं स्वरूप झालेलं आहे. मुंबईभर सगळ्या ठिकाणी ही पावसाळी टुर्नामेंट खेळवली जाते आणि खूप खूप मोठ्या अशा भव्य स्वरूपात ही टुर्नामेंट खेळवली जाते. त्यामुळे अगोदरचं आमच्या वेळचं क्रिकेट जे होते हे फक्त 6 महिन्याचं असायचं. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला ते स्पर्धा किंवा क्रिकेट चालू व्हायचं आणि साधारण एक मे जूनला हे संपायचं आणि त्याच्यानंतर मात्र पाऊस असायचा. त्यामुळे क्रिकेट कुठे खेळलं जायचं नाही. पण सध्याच्या काळात क्रिकेटला वेगळं स्वरूप मिळालेलं आहे. वर्षभर 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. मला वाटतं सुरुवात झाली होती टेस्ट क्रिकेटने, त्याच्यानंतर वन डे 2020 आणि आता आपण इथे खेळतो ते 5 षटकांचे सामने. अतिशय गतिमान असं क्रिकेट आपल्याला होताना दिसतंय आणि तेवढेच गतिमान फलंदाज गोलंदाज देखील तयार होताना दिसत आहेत. मी पुन्हा एकदा बोलते, मैदानात सुरू ठेवलं सामन्याकडे 56 धावांचं धावा करून 57 धावांचं आव्हान ठेवलंय ते प्रतिस्पर्धी संघाला आणि हे आव्हान पेलण्यासाठी उतरत आहेत ते निलेश म्हात्रे आणि बॉबी पायसे. निलेश म्हात्रे आणि बॉबी ह्या 57 धावा कशा जमवतात आणि कशा प्रकारे आपल्या संघाला हा सामना जिंकण्यात मदत करतात. वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध जागृती क्रीडा मंडळ डोंबिवली या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना इथं रंगताना आपल्याला दिसतोय. वन सोल्युशन संघाने प्रथम फलंदाजी करत 57 धावांचं आव्हान हा सामना जिंकण्यासाठी ठेवलं होतं जागृती संघाला. जागृती संघाच्या वतीनं मैदानात फलंदाजीसाठी सलामीसाठी उतरलेत ते निलेश म्हात्रे आणि बॉबी पायसा. निलेश म्हात्रे आणि बॉबी आपल्या संघासाठी हा ही विजयश्री कशी खेचून आणतात आणि 57 धावांचं आव्हान कसं पार करतात. तर वन सोल्युशनच्या वतीनं संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत त्यांचे गोलंदाज सचिन नाईक. बॉबी हा नॉन स्ट्रायकर रेंजला आहे तर निलेश म्हात्रे हा स्ट्रायकर रेंजला आहे. निलेश डावखुरे फलंदाज दिसत आहेत. सामना करतील या मला वाटतं हल्लीच्या काळामध्ये फलंदाज डावखुरा आहे की उजव्या बाजूने खेळतो हे ठरवणं कठीण असतं. कारण हल्ली सगळेच फलंदाज दोन्ही बाजूने खेळतात. त्यामुळे ते राईट हँडेड आहेत की लेफ्ट हँडेड आहेत हे ठरवणं फार कठीण होत जातं. पाहिजे आता निलेश म्हात्रे आपल्या ह्या मैदानामध्ये राईट हँड बॅटिंग करतात की लेफ्ट हँड बॅटिंग करतात आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा जमा करतात. सामना करतात निलेश गोलंदाज. पहिला चेंडू आणि हा ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतात पण दुसरी धाव घेण्यात त्यांना यश मिळत नाहीये. एकच धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. 1 धाव्यानं बरोबर संघाने आपलं खातं उघडलेलं आहे ते म्हात्रे यांच्या वैयक्तिक 1 धाव्याच्या खात्याने. पंकज सुर्वे यांचं या आमच्या टुर्नामेंटमध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मी बोलतो मैदानातील सामन्याकडे पुढचा चेंडू घेऊन तयार. बॉबी यांना टाकलेला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू टप्पा पडतात सरळ निघून जातोय आणि स्थिरावतो तो यष्टीरक्षक अलींच्या हातामध्ये. अली पुन्हा एकदा परतवतात ते गोलंदाज सचिनकडे. सचिन यांचं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन सचिन तयार. सामना करतात बॉबी. स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला तर आडवा बॅटने चेंडू अडवण्यात यश मिळतं. तेवढ्याच सफाईने अडवला जातोय तो गोलंदाजांकडून. अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं. दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतोय तो सचिन यांना. पहिल्या चेंडूवर 1 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा निर्धाव, पुढचा चेंडू टाकतात सचिन. पुन्हा एकदा
फिरून मारलाय, लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पायच्या बॉबीच्या या षटक्यावर किती धावा मिळतात? 2 धावा घेण्यात यश मिळते. 2 धावांबरोबर मला वाटतं त्यांना समाधान मानावं लागेल. या 2 धावांबरोबर सचिन पोचतोय. सचिन यांचा हा चेंडूवर 2 धावा मिळतात त्या बॉबी यांना. अशा प्रकारे बॉबी आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं 2 धावांनी उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय ती 3 धावांवर. बिनगडी बाद 3 धावा. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू घेऊन सचिन एकदा पुन्हा तयार. फुल टॉस करत चेंडू सरळ दिशेने भिरकावून दिल्या मिळाच्या दिशेने. चित्रक्षक गचा चित्रक्षण करताना दिसतात. आणि 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 हा चौकार अडवला असता तर फक्त एकच धाव मिळू शकली असती, पण काहीसे गचाय चित्रक्षण करताना चित्रक्षण दिसतोय. त्यामुळे अली आपल्याला इथं रागावलेले असतात, वैतागलेले असतात. सचिन देखील वैतागलेले आहे, कारण जिथे 1 धाव मिळणार होती तिथे मात्र संघाला मिळतात त्या 4 धावा. या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या होते ती 7 धावा बिनगडी बाद. पहिले षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू बॉबी यांनी पुन्हा एकदा हवेत भिरकवला. पायचा हा चेंडू आणि हा सीमा रेषे पार आणि या 6 धावा. आणि हा सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो बॉबी यांच्या बॅटमधून. बॉबीने आतापर्यंत 2-6-6 2-4-6 असं करत 12 धावा कुटलेल्या आहेत आणि त्यांना 1 धावेवर साथ देत आहेत ते निलेश म्हात्रे. आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 धावांवर. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 57 धावांची. आमच्या टिळक नगरचे मान्यवर आणि प्रथितयश असे फलंदाज सतीश राणे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने आणि क्रिकेट प्रेमींच्या वतीने मी सतीश राणे यांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. भास्कर खाडे हे देखील इथे उपस्थित आहे, त्यांचं देखील मी सर्वांच्या वतीने इथे हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन अली तयार. निलेश यांना ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, चुकले. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये धावतोय. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळते. 3री धावेसाठी धावतात, पण 2 धावांवरच त्यांना समाधान मानावं लागेल. पण दरम्यान क्षेत्ररक्षकाकडून हा चेंडू परतवला जातोय तो यष्टीरक्षकाकडे. काहीशी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाकडून मचमच होताना दिसते क्षेत्ररक्षकाच्या नावामागे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निलेश यांचा आणि हा फलंदाज बाद. त्रिफळाचीत होताना दिसत आहे. निलेश अतिशय सुंदर असा यॉर्कर टाकत त्याने बाद केले ते अली यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी देखील केली. 47 धावा कुटून त्यांनी संघासाठी अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. आणि फलंदाजी करून झाल्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील ते आपल्या संघासाठी एक भरीव अशी कामगिरी करताना आपल्याला दिसतात. नवीन फलंदाज जो मैदानात क्षेत्ररक्षणात फलंदाजीसाठी येतोय त्याचं नाव आहे योगेश. पायचं योगेश आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. 1 गडी बाद. पहिला गडी बाद होताना आपल्याला दिसतोय. संघाची धावसंख्या होते ती 15 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अली यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक इथं चालू. मला वाटतं आजच्या आपल्या या स्पर्धेला अतिशय मान्यवर असे व्यक्ती इथं उपस्थित आहेत आणि या सर्वांचं मी स्वागत करतो. त्यास खास करून विशाल शिंदे हे देखील इथे सकाळपासून उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं त्यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. वळतो पुन्हा एकदा मैदानात सुरू असलेल्या सामन्याकडे. पुन्हा एकदा अली आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू म्हणजे 3रा चेंडू घेऊन तयार. सामना करता नुकतंच आलेले फलंदाज योगेश आपलं पहिला चेंडू खेळतील अली यांचा. आणि हा लेग स्टंपच्या बाहेर पडलेला वळवळा चेंडू फक्त आणि चेंडू जाताना दिसतोय सीमारेषेकडे. पायचे काय होतं दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे जातो, चेंडू अडवतोय आणि पुन्हा परतवतो तो यष्टीरक्षकाकडे. दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळतंय ते योगेश यांना. अशा प्रकारे योगेशने 2 धावा घेऊन आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते या 2 धावांमुळे ती 17 धावा.
पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू काहीसे चकलेत चेंडू वळतो आणि सरळ जातो आणि स्थिरावतो तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या मात्र तिथेच राहते. पुन्हा एकदा अली आपला पुढचा चेंडू घेऊन ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा उचलून फेकून दिलेला आहे पायचे आणि हा षटकार. अतिशय सुंदर असं टायमिंग साधत हा चेंडू भिरकावून दिलाय आणि फेकून दिलाय तो सरळ सरळ सीमा रेषे बाहेर आणि 6 धावा वसूल केल्या त्या चेंडूवर. या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 23 धावा आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 57 धावांची. योगेश आल्यापासून आक्रमक फलंदाजी करताना त्यात पुन्हा एकदा अली यांचा चेंडू आणि ऑप्शनच्या बाहेर वळून जातोय. मारण्याचा प्रयत्न करतायत प्रयत्न चुकतोय चेंडू स्थिरावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकला जातो तो अलीकडून आणि अशा प्रकारे हे दुसरं संघाचं आणि अलीचं पहिलं षटक संपतंय. अलीने आपल्या ह्या षटकामध्ये 10 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती 23 धावा आणि 1 गडी बाद. 2 षटकं संपलेली आहेत. आमच्या ह्या समालोचन कक्षामध्ये आमचे मान्यवर भास्कर खाडे सर इथे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. मनमुराद आनंद ह्या सामन्यांचा घेताना आपल्याला दिसत आहेत हे भास्कर खाडे सर. पुन्हा एकदा सचिन यांचं पुढचं षटक ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू भिरकावून दिलाय आणि हा अतिशय सुंदर असा झेल टिपण्यात यश मिळतंय ते क्षेत्ररक्षकाला आणि गडी बाद होतोय तो बॉबीच्या स्वरूपात. बॉबी देखील काहीसा आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला दिसत होते पण मारण्याच्या नादात हा झेल उडालेला आहे आणि मिडऑफच्या दिशेने हा झेल बाउंड्रीच्या बाहेर किंवा बाउंड्रीच्या अगदी जवळ टिपण्या क्षेत्ररक्षकाला यश मिळतं. अशा प्रकारे बॉबी आपल्या वैयक्तिक 12 धावांवर बाद होत आहेत. अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज बॉबीची जागा घेण्यासाठी येतोय तो पिंट्या. पायचे पिंट्या आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. 57 धावांचं आव्हान. हा सामना जिंकण्यासाठी 2 षटकं पूर्ण झाले. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 1 चेंडू झालेला. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळतंय ते सचिन यांना. सचिन यांचं हे दुसरं वैयक्तिक षटक आहे आणि संघाचं 3रं षटक आहे. सचिन पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर दुसरा चेंडू घेऊन तयार आणि त्यांच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करतात नवीन आलेले फलंदाज पिंट्या. पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू पुढे फिरकवण्याचा प्रयत्न करतात आणि सरळ भिरकावून दिला आहे. मिडऑफच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय तो सीमारेषी बाहेर आणि ह्या 4 धावा. या 4 धावांबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 धावांवर. 16 चेंडू 30 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी सोडवावा लागेल ते फलंदाज करणाऱ्या या फलंदाजांना. पुन्हा एकदा सचिन आपलं दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू घेऊन तयार त्यांचा सामना करतात. पुन्हा एकदा पिंट्या ऑप्शनच्या बाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात. चेंडू निघून जातो स्थिरावतो यष्टिरक्षकाचा यष्टिरक्षक पूर्ण एकदा करता सचिन यांना निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश मिळते ते सचिन यांना. सचिन आक्रमक अशी गोलंदाजी करताना दिसतात. त्यांचा सामना करतात तेवढेच आक्रमक असलेले पिंट्या. पहिल्या चेंडूवर 4 धावा त्यांनी वसूल दिल्या. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू पाहायचा काय होता आणि हा ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात. चेंडू आणि बॅट यांचा कुठेही कनेक्ट झालेला नाही. चेंडू निघून जातोय तो यष्टिरक्षकाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते तर सचिन यांना. सचिन यांचा पूर्ण चेंडू पिंटे आणि खाली बसत लेगच्या दिशेने वळवलाय आणि पायथ्या काय होतं क्षेत्ररक्षक पुढे आला. चेंडू अडवण्याचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा चिखल असल्यामुळे पाय घसरलाय असा पण प्रयत्न झालाय. चेंडू मात्र अडवला जाय आणि पुन्हा परतवतात तो यष्टिरक्षकाकडे. पुन्हा एकदा चिखल असल्यामुळे चेंडू तिथे थांबतोय. यष्टिरक्षकाकडून पुन्हा काहीतरी गचाळ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक यांच्यात काही मिसअंडरस्टँडिंग इथं होताना दिसतंय. दरम्यान धावा घेण्यात मात्र यश मिळते ते फलंदाजांना. अशा प्रकारे 5 धावा घेण्यात यश आलेलं आहे. त्याच्यापैकी 1 शॉट म्हणजे 4 धावा मिळतात या चेंडूवर. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 धावांवर.
तिसरं षटक चालू आहे आणि ह्या तिसऱ्या षटकातील 13 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी सोडवायचा आहे तो फलंदाजांना. आणि फलंदाजासाठी मैदानात आहेत ते योगेश आणि पिंट्या. पुन्हा एकदा सामना करतायत योगेश सचिन यांचा. अतिशय सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतो निघून जातोय सरळ यष्टीच्या खात्यामध्ये निर्धाव टेंडू टाकण्याची यश मिळते ते सचिन यांना. अशा प्रकारे सचिन यांचं दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक संपतं. या षटकामध्ये सचिन यांनी 8 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी 13 धावा दिल्यात, दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलेला. आता समीकरण 12 चेंडू 26 धावा. दोन षटक 12 चेंडू आणि 26 धावा असं हे समीकरण सोडवायचं आहे. ते मैदानात फलंदाजी करत असलेले योगेश आणि पिंट्या यांना पायसे हे दोन्ही फलंदाज जे काहीशे सेट झालेले दिसतात, प्रत्येकाने एक एक चौकार जरी मारलेला आहे, असे दोन्ही फलंदाज पिंट्या आणि योगेश हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 26 धावा हे आव्हान हे समीकरण कसं सोडवतात आणि कशा प्रकारे हा सामना जिंकण्यासाठी आपल्या संघाला मदत करतात. आणि गोलंदाजीसाठी ज्यांना आता बोलावलेलं आहे, पाचारण केलेलं गेलं आहे ते आहेत अजय ठाकूर. त्याचे अजय ठाकूर आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या 4थ्या षटकामध्ये काय कामगिरी करतात. पिंट्या हे स्ट्रायकरला आहेत आणि योगेश नॉन स्ट्रायकरला आहेत. 12-26 असं समीकरण सोडवण्याचा ते आपल्या संघासाठी प्रयत्न करतात. तर गोलंदाज म्हणून त्यांना गोलंदाजी करतात ते अजय ठाकूर. अजय ठाकूर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन या षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार सामना करतात ते पिंट्या जे आपल्या वैयक्तिक 8 धावांवर खेळतात. 8 धावा त्यांनी 2 चौकार मारून वसूल केलेले आहेत. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय, फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णतः फसतोय आणि चेंडू निघून जातोय तो क्षेत्ररक्षकाकडे यष्टीरक्षकाकडे. अशा प्रकारे डॉट चेंडू टाकण्यात यश मिळते अजयना. अजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे फलंदाज मारण्याचा प्रयत्न केला, कडा घेऊन ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला, चेंडू हवेत 1 धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव पूर्ण केली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असतील पण त्यांना 2 धावांवर समाधान मानावं लागेल. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 धावांवर. गोलंदाज जे गोलंदाजी करतात ते संघाचं 4थं आणि पहिलं वैयक्तिक षटक घेऊन अजय ह्या सामन्यानंतर आत्ताच्या सामन्यामधील विजय आणि फरान 11 दोघांमध्ये सामना होईल. फरान 11च्या संघाच्या कर्णधारांना आणि स्पर्धकांना किंवा त्यांच्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी इथेच जवळपास राहू जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला सामना चालू करता येईल. पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू काहीसा यॉर्कर पायात टाकण्याचा प्रयत्न थोडीशी चपळाई दाखवत लेगच्या दिशेने वळवला आहे. 1 धाव घेण्याची यश मिळते ती पिंट्यांना. 1 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोचते ती 34 धावा. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 57 धावांची. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4थं षटक वैयक्तिक पहिलं षटक टाकतात ते अजय. सामना करतायत ते डावखुरे फलंदाज योगेश जे आपल्या वैयक्तिक 8 धावांवर खेळतात. अजय यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हवेत टोलावून दिलेला सीमारेषेच्या बाहेर आणि ह्या 6 धावा. अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजी करताना दिसतात योगेश. अतिशय सुंदर असं टायमिंग, अतिशय सुंदर अशी पायाची मुवमेंट आणि अलगद हा चेंडू त्याने भिरकावून दिलाय. तो चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा पुन्हा एकदा षटकार, हा 3रा षटकार, माफ करा 2रा षटकार योगेशांच्या बॅटमधून इथं निघालेला आपल्याला दिसतोय.
8 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आता हा सामना जिंकण्यासाठी सोडवायचं आहे. ते मैदानात खेळत असलेले योगेश आणि पिंट्या यांना, कारण 57 धावा हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अजय तयार. 5वा चेंडू सामना करतायत योगेश. काहीसे आक्रमक दिसतात आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, काहीसा फुल टॉक्स कनेक्ट करत होते पण थोडेसे चुकले, टायमिंग मध्ये थोडी गडबड झाली आणि बॅटची कडा घेऊन निघून गेला चेंडू लेगच्या दिशेने. चित्रक्षर अडवतोय, परतवतोय, दरम्यान 1 धाव घेण्यात मात्र यश मिळते ते योगेश यांना. 1 धावेवर संघाची धावसंख्या होते 41 धावा. 7 चेंडू 16 धावा असं समीकरण आपल्याला इथं हा सामना जिंकण्यासाठी सोडवायला लागणार आहे. ते मैदानात खेळत असलेले पिंट्या आणि योगेश यांना. त्याने गोलंदाजी करतात अजय म्हात्रे. पुन्हा एकदा पिंट्या तयार, सामना करतात अजय यांचा. पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न करतात, जोरदार अपील होते, कॅच कॉट बिहाइंड सो आणि पंचांनी हात वर केलाय आणि फलंदाज बाद म्हणून घोषित केले. अतिशय सुंदर असं गोलंदाजी टाकत हा फलंदाज बाद करण्यात यश मिळते. तो गोलंदाज अजय यांना. या गडी बाद झाल्यामुळे एकूण गडी बाद होतात ते अजय हा आपल्या वैयक्तिक 11 धावांवर बाद झालेला आहे. पिंट्या बाद झाला, माफ करा. अजयला हे बाद करण्याचं यश मिळतंय गोलंदाज म्हणून. पुन्हा एकदा पिंट्याची जागा घेण्यासाठी फलंदाज मैदानात येतोय तो आहे अजय. अजय यांचं हे वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. त्यांनी 10 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. शेवटचं षटक 5वं षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 16 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. ते मैदानात खेळत असलेला फलंदाज योगेश आणि अजय यांना. आता नुकताच पिंट्या हा फलंदाज बाद झाला, हा आपला वैयक्तिक 11 धावांवर बाद झाला. संघाचं 5वं आणि वैयक्तिक शेवटचं किंवा पहिलं षटक घेऊन येतात विराज. स्ट्रायकर एंडला आहेत योगेश आणि नॉनस्ट्रायकरला आहेत अजय. 6 चेंडू 16 धावा. पाहिजे हे समीकरण कोण सोडवतं आणि कोण हा सामना जिंकतं. फराईल यांच्या कर्णधारांनी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. अतिशय फुल टॉस टाईप चेंडू, नो बॉल म्हणून घोषित झालेला आहे आणि धावून मात्र 2 धावा काढलेल्या आहेत. त्यामुळे एकूण 3 धावा या चेंडूवर मिळतात. फ्री हिट आहे ह्या चेंडू, फ्री हिट आहे कारण नो बॉल होता पहिला. 6 चेंडू 13 धावा असं समीकरण. स्ट्रायकर एंडला खेळतायत ते योगेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते अजय. गोलंदाजी करतायत ते विराज. विराज यांचा पहिलाच चेंडू फुलटॉस नो होता, त्यामुळे 3 धावा आणि हा फ्री हिट. नितीन देसाईंचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनापासून इथं स्वागत करतोय. अतिशय सुंदर असा फटका मारलाय, पायच्या किती धावा आणि आणि हा षटकार, अतिशय सुंदर असा षटकार इथं निघताना दिसतोय. तो आपल्या योगेश यांच्या बॅटमधून. योगेश यांचा 3रा षटकार आहे. काहीसं खराब गोलंदाजी इथं आपल्याला होताना दिसते ते विराज यांच्याकडून. 7 धावा हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत आणि चेंडू उरलेत अजूनही 6. 5 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा आमचे मान्यवर नितीन देसाई इथं आमच्या समालोचन कक्षामध्ये आले आहेत. आजचा हा सामना बघण्यासाठी, सामन्याचा मनमुराद आनंद येण्यासाठी मी सर्वांच्या वतीनं, टिळकनगर क्रिकेट रसिकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून इथं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. फराईल यांचे कर्णधार सॅम्युअल आपण इथं असाल तर त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे, कारण आपल्याला इथे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांची आणि फरा 11 यांची मॅच आपण याच्यानंतर लगेच सुरू करणार आहोत.
पुन्हा एकदा योगेश आणि हा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पाय पुढे टाकत मारलेला फटका आणि पायच्या किती धावा मिळतात आणि ह्या 4 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतात ते योगेश. 6-6-1-6-4 अतिशय 4 बॉलमध्ये 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा योगेश टॅप करत पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ते 56 धावांबरोबर. म्हणजे हा सामना बरोबरीत आलेला आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात ते योगेश. पुन्हा एकदा सामना करतील विराज यांचा. विराज यांचं काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा योगेश सामना करतील विराज यांचा. 1 धाव हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. पुन्हा एकदा काहीसा उसळी घेणारा चेंडू टॅप करत पॉईंटच्या दिशेने खेळला. 1 धाव घेण्यात यश मिळते आणि अशा प्रकारे हा सामना जिंकण्यात यश मिळते ते योगेश आणि कंपनीला. आणि 57 धावांचं आव्हान अगदी सहजरित्या पार काढून हा सामना जिंकून दिलाय तो योगेश आणि पिंट्या या 2 उत्कृष्ट फलंदाजांनी. अशा प्रकारे हा सामना इथं संपतोय. हॅलो 57 धावा हा सामना जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं होतं. ते आव्हान पूर्ण केलं गेलेलं आहे आणि हे आव्हान पूर्ण करताना योगेश आणि पिंट्या या दोन्ही फलंदाजांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आपल्या संघाला मोलाचं असं सहकार्य केलं, मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. पुढील सामन्यासाठी टॉस करण्यासाठी